अगं बाई, लोणी यांच्या ओठांवर दिसतंय. सखूने पाहिलं तर बिंग फुटेल. झालंय लोणी भरून, आता पाया पडा. सगळे सांगितलं हा विठुराया. असं काय म्हणला तू? आता पाया पडलं ना की मिटणार भांडण. नुसते हात नाही जोडायचे, विठुरायाच्या पायावर डोकं ठेवायचं आणि म्हणायचं की आमच्या दोघांचं भांडण मिटव. जा ना. लोणी? तुझ्या ओठाला लोणी कसं काय? विठुरायाच्या आधी तूच खाल्लंस की काय? तिच्या असं झालं होय. क्षमा असावी देवा, क्षमा असावी. चुकलो. त्याचं काय झालं म्हणजे तुझा पण मोडला ना. मी नमस्कार करा खाली वाकलो आणि त्या वाटीतलं लोणी माझ्या वठाला लागलं. मुद्दाम नाही केलं बरं का मी. नाही, माझं पण कसं मोडेल, कारण आप्पा म्हणतात अतिथी देवो भव. तुम्ही तर अतिथी आहात ना, मग देवा इतकाच मान तुम्हाला असतो. हो ना. हा आता जीव भांड्यात पडला माझा. तसं काही लोक अबोल्यातही बोलतात खोण्यानं. पण खरंच तुझा विठुराया काळजी घेणारा आहे की नाही सांग बरं. काही माणसं इतकी परकी झाले मी. सकुताई, मला मॉप कामं पडली आहेत. उगा कुणाला परवा नाही, मी कशाला इथं थांबू. मी आपली जाते. अगं थांब ना. ए कार भरीन. पाहिलं, मोडला हिचा पापड. गेली निघून. किती आम्ही हिच्या मागे मागे करायचं. मला तर काही सुचेना का झाल्या बुवा. सखू, तुझ्याकडे काही युगत असेल तर सांग ना मला. हिचा रुसवा काढाय. युगत? थांब, माझ्या सवंगडे खोजी नाही युक्तींचा. मी त्याला विचारून येते. जेव्हा जेव्हा मी अशीच अडचणीत सापडते ना, तेव्हा तोच मला काहीतरी युगत सांगतो. मी आलेच त्याला विचारून. तोपर्यंत विठुरायाशी बोलत बस. तुझा हा भोळा भावच मला जिंकून घेतो बघ. पांडू, ए पांडू. माहितीये काल काळाचं कीर्तन केलंस ना, मग काळाला का धावत? हो. काय धावून आला? अरे विठुराया नाही आला, पण रंगादादा आला. आता हा कोण रंगादादा? अरे तू दामू मामाला वाढवून सांगत होता ना की लखुमाईचा कारभारी असा तसा. ते खरं निघालं. तू रंगादादा आला म्हणजे ते भांडत झाले असतील ना. गट्टी झाली का? नाही ना, गट्टी करायची म्हणून तर तुला शोधत आले. हेच ते. तुला काम असेल तर मला छुडकतीस ना. वारे शान्या, म्हणजे आंबेडाळ तुला खायला मिळावी म्हणून तुला शोधलंस ना. बरं, आता काय करायचंय? अरे तेच तर तुला सांगायचंय, म्हणून मी तुला शोधत आले ना. काय आलं विचारला असशील, म्हणजे सांगितलं नसेल. असंच समजण्यासाठी माझ्याकडे येशील
असा सबूत दे, मग बघू. आगाऊपणा करू नकोस हा. सांग, काय सबूत बिबूत मिळणार नाहीये असं. बरं ठीक आहे, एक काम कर, तुला कुमाईला ना रानात घेऊन ये. रानात? खुडायस का? रानात घेऊन कशाला जायचं आणि काय करणार आहे तिथे? बस तिथे बस. आपल्याला सगळ्या हरवलेल्या गोष्टी रानातच सापडल्या की नाही. तुझा हरवलेला काया कुठे सापडला? रानात. आणि कान कुठे सापडली? रानात. आणि आपल्याला पाहिजे होत्या तर कैया कुठे सापडल्या? रानात. मग त्यांची गतिविधी का कोणती? पण रानात करायचं काय? काय बी बोला, पण पुढे असली किल्ले गोड दिसते. मंडळी काय अशी येऊन एकदम धडकता. जरा कल्पना तरी देत जा. एक दिवस जीव जाणार आहे माझा. घरात कोणी आहे नाही याची खात्री तरी करत जा. चुकलो 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 भावी, चुकलो चुकलो मी. पण मी बसलो होतो माझ्याच तंद्रीत म्हणतो मी. कुठूनच येत नाहीये बघा उजेडाची तिरेप म्हणतो मी. अयो मामी, अहो एवढा लख उजेड पडलाय, तुम्हाला तिरीप कशाला हवी आहे? अयो मामी, आपले बालक गेले हो. गेले? अरे देवा, आता कोण देणार मला चपला उघड्या? मामी का बसा हो. हो गेल्या म्हणजे नाही हो, कोबेजून गेले हो. त्या जोडप्यांनी भलतेच केले हो. चेतूक म्हणतो मी. रुबाब गेला, रया गेली आणि गंमत ती तर गेलीच हो. अयो मामी 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 मामी, अयो तुम्ही अशा करून पडू नका हो. मी एकटी तरी काय काय करणार. हात तो कुठे मला मालकांमुळे त्या सखूच्या घरच्यांवर तोंडसूक घेता येत होत. आता मी कुणाच्या जीवावर. मामी बसा की हो. काय सारखं सारखं आपलं तेच करता हो म्हणून. अहो तेच म्हणतोय मी, तुम्ही तुमचे हल्ले चालूच ठेवा हो. ते एका बाजूने हे चालूच राहायला पाहिजे बघा. लढा म्हणतो मी. मालकांची प्रकृती सुधारली की अख्ख्या राहायलाच कळेल की हो. पण तोपर्यंत तुम्ही शस्त्र टाकून मोहीम सोडू नका हो मामी. तुम्ही भक्कम राहा मामी. मी भक्कमच आहे, तुम्ही भक्कम राहा. मी भक्कमच आहे, तुम्ही भक्कम राहा मामी. मी भक्कम राहते मामी. येतो भक्कम, येतो पटकन बालक. काय बाई चेटूक केलं असेल त्यांनी. मालकासारख्या वाघाला संपवलं आणि मी माझा लढा चालू ठेवायचा. छे छे, मी कशाला विषाची परीक्षा घेऊ. नको नको, मी आपली मुंगी होऊन साखर खाई. ओळख पाहू कोण आहे? अहो साकूताई, असं डोळे बंद करून विचारायचं नसतं. आता तुमचा आवाज ऐकल्यावर तुम्ही सखूताई आहात हे कळणारच ना. शिवाय मला तर वाटलं माझे. अगं, डोळे झाकून विचारलं ही मज्जाच तर झाली ना. सखू, एवढी लाडी गोडी का लावते आहेस ते मला ठाऊक आहे बरं. हो, म्हणजे तुला मजा आली. मग
तुला अजून एका ठिकाणी घेऊन जाते, तिथे याहून मजा येईल. मला ठाऊक आहे सखू, तू कुठे नेणार आहेस आणि का नेणार आहेस, पण मी तुझं मन मोडणार नाही. सांग ना, इथेच ना? येईन की, पर दुखल सांग तर मला कुठे नेणार आहेस ते. अगं तीच तर खरी गंमत आहे, आधी नाही सांगणार. तिकडे गेल्यावर तुला कळेल की आपण कुठे आहोत. अगं चल ना. सकू ताई, कशा पायी मी काय नाचतोय का? अरे तसं नाही रे, हसू आलं म्हणजे अरे माझ्या वाणी कापड घातले ना रे मर्दा. मी तुमच्या वाणी कापडे नाही, तुम्ही माझ्या वाणी कापडे घातली. मी आणि ते का बरं, मी का बरं तुझ्या वाणी कापड घालन? मला सादरीत दिसतात आणि मी कुठला लाडका सवंगडी आहे. तुम्हाला बी वाटत असेल की आपण बी घालू पांडवानी कापडे, काय बरोबर ना? असं होय, म्हणजे सवंगड्याचं नाव पांडू आहे तर वय. म्या पांडू आणि म्या रंगा. म्या पांडू रंगा पांडू रंगा पांडुरंगा पांडुरंगा. आता रंगा काका ये घालू नका, थोडं खाली या. तुमच्या कानात काहीतरी मला सांगितलं आहे. तळ्यावरती जायचं आहे, सखूला खुमाईला घेऊन ये, मी तुम्हाला घेऊन जाईन. असं तुझी योजना तर लय भारी आहे. मग असणारच. आता मी आलो ना, रडू नका, समजा चुटकी सरशी करून बघा. अरे मग चल की लगे निघू. हा पण एक मेख आहे, मी समजांच्या समोर नाही येणार, फक्त वाट दाखवी. असं म्हणजे महाभारतातला कृष्ण आहेस होय? वाट धावणारा. चल चल लगे निघू. ती भारी वाटतंय ग इथं. पाण्यावरचे तरंग बघताना मनात उसळणारे तरंग भी शांत होतील. पर तुला कसं सुचलं ग मला इथं आणायचं ते? अगं मला नाही सुचलं, तो पांडू आहे ना, पांडू तो म्हणाला घेऊन ये दोघांना फिरायला. नाही नाही, तो म्हणाला लखुमाईला फिरायला घेऊन जा असं. असं वय. बघायला पाहिजे कोण हा ह्यो पांडू ते. पर काय बी बोल, लई झाक आहे ही जागा. इथे आल्यावर वेळ कसं जातो तेच कळत नाही. सखूबाई, वाटेवर तुमचं लक्ष आहे हे मला कळत का नाहीये, पण मला तुमची आवड ठाऊक आहे हो. आता बघा तुम्ही कसं भरभरून बोलायला लागाल. सखूताई, तुम्ही विठुराया संग केव्हापासून बोलायला लागला? विठुराया? अगं हे बघ, मी एवढीशी होते ना तेव्हापासूनच बोलते मी विठुरायाशी. तुम्हाला आवडतं तो? मग तुम्हाला नाही आवडत? असं का विचारलं? मला पटत नाही ग. म्हणजे बघ, पंढरपूरला समजे त्याला भेटायला येतात, रखुमाई माता कुठे आहे सांग? त्याच्या सांगतीनं हाय का? नाही. अगं तिची जागा त्याच्या मागल्या अंगाला हाय, बरोबर बी ठेवत नाही. उगा आपलं वामांगी रखुमाई म्हणतात. अगं लखुमाई, विठुराया इतका गोड या जगात कोणी म्हणजे कोणीच नाहीये. त्याला लखुमाईची काळजी आहे ना, जो तो येईल त्याचा भार रखुमाई मातेवर पडू नाही म्हणून त्यांनी काळजीपोटी रखुमाई मातेला मागे ठेवलंय, सुरक्षित.
लगी बाजू घेतीस ग? अगं नाही, तू एवढ्या भक्तांना सांभाळतो, मग महादेला का नाही सांभाळणार? अजून पांडुरंग दादाला घेऊन का नाही आला? अरे मर्दा, अरे कधी येईन तुझं ते तळ? हे बघा आलं. पण मी सांगितलंय तसंच करायचं. आपलं ठरलंय की नाही, मला आणायचं मुरडायचं नाही. असं अरे मी कशा पहिला असतो या, असं जाणार आणि प्रेमाची हळद देऊन टाकणार. असं होय. चला चला तिकडे. चला. ह्या पुढं अजून मग ते बघा, त्या दोघी तिथं आहेत. अहो द्या आई. देव. हो द्या की आई. अरे तुला कशी हळी देऊ मी? तुमचा दमच नाही, उगाच आणलं तुम्हाला इथं. चल मग जाऊ माघारी. नको, असं काय करताय? या सांदर आणि तुमचं काय, समजे पक्षी तुम्हाला साथ द्यायचे. तुम्ही नुसते हाई तर द्या. भगवंता, साऱ्या निसर्गाने जर का तुमची भावना मातेपर्यंत पोहोचवली तर तुम्ही समजे माझ्या बरोबर आहात ना? बघा बघा, समजे आहेत. आता येळ काढू नका, बोला. अगे कारभारनी, अगे साजनी, माझा जीव तुझ्यावरच जडलाय ग. नेहमी किती मोघम व्यक्त होता, पण आज या रांगड्या भाषेत किती छान वाटतंय, किती मधुर. किती ग्वाड. सखुताई, बहुतेक कुणीतरी आलंय इथं. चल आपण दुसरीकडे जाऊ. म्हणजे पांडुरंग दादाला घेऊन आलेलं दिसतोय. अगं पण ते इथेच येणार आहेत ना? ते म्हणजे नाही, इथे कोण येणार आहे? तुला भात झाला असेल. नाही नाही, भासबीस काही नाही. मी पाहिलं ना दिव्य दृष्टीने. तू चल, आपण दुसरीकडे जाऊ. चल. अगं लघु मही ऐक ना. चल म्हणलं ना. अगं पण चल. अगं पण ऐक ना लघु माई. चल म्हणलं ना. लघु माई.
अरे मर्दा, अरे हुकलं की त्या पोरी तर निघून गेल्या. तू म्हणला तशी हाळी घातली होती ना मी. एकदम भारी. आपण पाय सर केला, आता चढाई आणि मग गडाचं टोक. टोक? अरे पण आपण चढायचं कुठं? आपण नाही चढणार, मग हे गाठोडं चढणार. गाठोड कुठे चढणार? झाडावर. अहो त्या फांदीवर टाका, त्या फांदीवर टाकू? टाका. नक्की? हो नक्की आहे. फेकू? आपल्या का बिंदास. अंगाशी आता दोरी ना मला द्या. तुम्ही तस काय उभा कुठं तरी लपा. कुठं? इथे लपा दा. इथे सावली आहे ना, आपण इथेच थांबूया. अगं हे तर हाय, पण ती बघ तिथं जास्तीची हाय, आपण तिथं जाऊ. अगं नको नाही, इथेच थांब ना ग. अशी काय करतेस? अगं अगं रडती कशा पायी? बर तुला हित्त वाटतं ना, मग आपण हित्तच थांबू. सखुताई, फुलांचा लईच वास येतो का ग? झाड तर मोगऱ्याचं नाही, मग मोगऱ्याचा सुगंध कुठून यायला? हा, इथंच कुठेतरी असेल. मी बघून येते. अगं तू इथेच थांबायचंस, मी आलेच. बघ